अशोक खरातच्या केसमध्ये जे झाले ना ते काय आहे की 90% सगळ्या लोकांच्या आयुष्यात सेम प्रॉब्लेम असतात. समजा एखादी स्त्री आली, तिच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम असणार आहे? एक तर रिलेशनशिप, ह्यांच्याकडे ते ट्रॅप असतं प्रत्येक स्त्रीला असं दाखवणं की मी तुला त्या त्रासातून बाहेर काढू शकतो. स्त्रियांकडे ती सेन्स आहे, सिक्स सेन्स. साधं कोणी आपल्याकडे कसं बघतंय हे सुद्धा त्यांना कळतं. मग हा माणूस तर किती भयानक आहे. पुरुष आहे ना, याला बाई सहज ओळखू शकते. मग काही लोकांचं मी असे कमेंट्स पाहिले की कोर्टामध्ये ही केस टिकणार नाही, कारण त्याचा वकील हाच दावा करणार की त्याच्यामध्ये त्याचा काही दोष नाहीये, की त्याने काही बळजबरी नाही केली, फोर्सफुली काही नाही केलेलं. सोशल मीडियावर जे हे भाकीतं सांगले जातात त्याच्यावर विश्वास ठेवू नका. आणि हे जे खरात सारखे आहेत ना, समोरचं कवचच त्यांचं वेगळं आहे आणि आतून हे एकदम घाणेरडे आहेत. ते ह्यांच्याकडे जाऊ नका. आणि कुठलाही शास्त्र तुम्हाला अडचणीतून बाहेर काढू शकतच नाही. आपलं माइंडसेट स्ट्रॉंग असेल ना, तर पत्रिका किती घाणेरडी असली ना, तुमचं आयुष्य तुम्हीच ठरवू शकता. त्याचे ॲस्ट्रोलॉजर्स हे चोर आहेत. ह्या ज्या बायका तिथे मेकअप करून बसल्यात ना, यांना यांचंच भविष्य माहित नाहीये. हे दुसऱ्यांना काय श्रीमंत करणार. तुम्ही महाराष्ट्राचं UP बिहार करू नका. हे राष्ट्र संतांची भूमी आहे. हे विश्व, ही विश्वशक्ती काम करतीये. तुमचा नंबर अजून बाकी आहे. तुम्ही त्या लिस्टमध्ये आलेले नाही आहेत, पण तुमचाही नंबर बाकी आहे. वेट अँड वॉच. आज भारतामध्ये ॲस्ट्रॉलॉजी, वास्तू आणि स्पिरिच्युअल गायडन्स ही इंडस्ट्री 30,000 ते 50,000 कोटींच्या आसपास गेल्याचा अनेक रिपोर्टमध्ये दावा केला जातो. दररोज लाखो लोक आपला प्रॉब्लेम्स घेऊन सोल्युशन्स शोधण्यासाठी अशा बाबांकडे किंवा वास्तुशास्त्रज्ञांकडे किंवा ज्योतिषांकडे जातात. पण या सगळ्यांमध्ये एक डिस्टर्बिंग रिॲलिटी आहे. मुंबई आणि इतर शहरांमध्ये पोलीस केसेस दाखल केले जातात आणि लोकांना 5,000 ते 50 लाखांपर्यंत गंडवलं जातं. असे अनेक कारनामे समोर आलेत. आणि अशाच केसेसमध्ये खूप वेळा महिलांचं लैंगिक शोषण देखील केलं जातं. परंतु समाजाच्या भीतीपोटी खूप लोक तक्रार पोलिसांमध्ये करत नाहीत. आणि हे लोक अशाच जोरावरती आणि हे लोक खूप वेळा राजकीय पाठिंब्याच्या जोरावरती हजारो करोडोंची संपत्ती देखील गोळा करतात. तर ही साखळी नेमकी कशी चालते? कशा प्रकारे गोरगरिबांना फसवलं जातं? तुमचे विचार कशा प्रकारे हे ट्रॅप करतात? कशा प्रकारे तुमची फसवणूक हे लोक करतात? आणि याच सगळ्या विषयांवरती बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत मनीषा मेहर, ज्या मॅनिफेस्टेशनद्वारे खूप महिलांना मदत करतात. मॅम नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं बोल मराठी यूट्यूब पॉडकास्टमध्ये. मला सगळ्यात पहिल्यांदा तर समजून सांगा, आज महाराष्ट्रभरामध्ये रोज नवीन काहीतरी एखाद्या भोंदूबाबाची, एखाद्या वास्तुवाल्याची किंवा ॲस्ट्रॉलॉजरची केस समोर येते. हे लोक सामान्य लोकांना कशा प्रकारे फसवतात? त्यांचा पॅटर्न नेमका काय? आता हे जे ज्योतिषी असतात किंवा अनन्य लोक असतात की जे असं बोलतात की आम्ही फेस रीडिंग करतो, आम्हाला व्हायब्रेशन्स येतात किंवा आम्हाला एनर्जीचं नॉलेज आहे. सगळ्यात आधी आहे ना, अशी कुठलीच शक्ती नाही आहे की जी तंतोतंत तुम्हाला समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात काय चाललंय ते सांगू शकते. आता इथे काय होतं, आता जे अशोक खरातच्या केसमध्ये जे झाले ना ते काय आहे की 90% सगळ्या लोकांच्या आयुष्यात सेम प्रॉब्लेम असतात. हेल्थ, रिलेशनशिप, करिअर आणि पैसा. बरोबर. आणि होतं कसं, हे लोक आहे ना नस पकडतात. नस पकडणं म्हणजे काय? समजा एखादी स्त्री आली, तिच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम असणार आहे? एक तर रिलेशनशिप. आणि थोडक्यात काय होतं, भावनिक होऊन किंवा हे लोक मनातलं काढून घेतात आणि तिथे ट्रॅप होऊन जातात. ह्या लेडीज ट्रॅप झाल्यानंतर त्यांना कळतं की ह्या व्यक्तीकडं आपलं गुपित गेलेलं आहे, कारण आपण ज्या अडचणीत आहोत ते यांना आपल्याकडून कळलेलं आहे. इथे त्या शांत होतात. आणि नंतर मग हा एक पहिला मुद्दा झाला. दुसऱ्यांदा काय होतं की सुरुवातीला तर कोणीच असं दाखवत नाही की आम्ही किती कल्प्रिट आहोत किंवा किती गुंड आहोत किंवा आमच्या मनात काय आहे. तर मग त्यानंतर हे लोक काय करतात, त्यांचा बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघतात. मग म्हणतात की हे एवढ्या कालावधीत तुम्ही जर हे उपाय केले नाही तर तुम्ही ह्या संकटात अडकू शकता. भीती दाखवतात. भीती दाखवतात. आणि मग बायका हळव्या असतात. मग त्या काय करतात, त्या पद्धतीने तेवढा पैसा पण देतात की काहीतरी फरक पडेल आणि मग तिथे अडकतात. यांचा बिझनेस पण होतो आणि प्लस त्याच्यानंतर हा तर माणूस विकृतच होता. थोडक्यात सांगायचं ठरलं तर ह्याचं काहीतरी मी पहिल्यांदाच अशी केस पाहिली आहे की जी म्हणजे ज्याच्यावर
म्हणजे शब्दच नाहीये बोलायला. आणि मला विशेष काय वाटतं की तो माणूस तर मूर्खच आहे, म्हणजे मूर्ख शब्द पण फिक्का पडतोय. बायकांना तर कळायला पाहिजे ना, लहान मुली सुद्धा. फारच वाईट झालं हे. आणि मग हा अशा पद्धतीने ट्रॅप करतो. आणि त्यात काय होतं की भुरळ पाडणे. भुरळ कशी पाडल्या जाते की त्या वेळेला स्त्रियांना असं वाटतं की बापरे, हे मला किती छान मार्गदर्शन करतायत, किंवा किती व्यवस्थित हा माणूस मला समजून घेतोय. आणि ह्यांची कला असती, ह्यांच्याकडे ते ट्रॅप असतं प्रत्येक स्त्रीला असं दाखवणं की मी तुला त्या त्रासातून बाहेर काढू शकतो. आणि मग नंतर त्या काय होतं की त्या पण त्यात गुंडाळल्या जातात. की काय होतं हे बघा, मला काय म्हणायचं की स्त्रियांकडे ती सेन्स आहे, सिक्स सेन्स, की साधं कोणी आपल्याकडे कसं बघतंय हे सुद्धा त्यांना कळतं. मग हा माणूस तर किती भयानक आहे. खुशीनी बायका तिथं दिसतायत. मग तुम्हाला काय वाटतं की आता तो गुंगीचं औषध देऊन अशा क्रिया त्यांनी केलेल्या असाव्यात असं सगळे म्हणतायत, पण बऱ्याच दृश्यांमध्ये असं दिसतंय की ते स्वखुशीने झालेल्या आहेत काही गोष्टी. मग त्याच्या मागे काय कारण असेल? आता काही लोक असे म्हणतात की याच्यामध्ये त्या स्त्रीचाही तेवढाच मोठा दोष आहे. 100% दोष आहे. कारण कुठलाही पुरुष आहे ना, याला बाई सहज ओळखू शकते त्याच्या मनात काय आहे आपल्या प्रती. अशा वेळेला ना बायका लांब होतात, पण ह्यांना ज्या वेळेला क्लू मिळाले त्यावेळेला ह्या का नाही तिथून निसटल्या. काही ट्रॅप केला असेल त्याने. 100% असं म्हणू शकत नाही, तपास तर चालू आहे अजून. पण जे दृश्य आपण बघतोय त्या ट्रॅप तर काहीच दिसत नाही, सगळं स्वखुशीने झालंय. बरोबर. मग कोर्टामध्ये काय वाटतं ही केस कशा प्रकारे टिकू शकते? कारण आता कोर्टामध्ये वकील हाच दावा करणार. मग काही लोकांचं मी असे कमेंट्स पाहिले किंवा असे काही व्हिडिओज पाहिले की कोर्टामध्ये ही केस टिकणार नाही, कारण त्याचा वकील हाच दावा करणार की त्याच्यामध्ये त्याचा काही दोष नाही आहे, की त्याने काही बळजबरी नाही केली, की त्याने अशा काही गोष्टी नाही केल्या, फोर्सफुली काही नाही केलेलं. आता ह्यातून मला काय सांगायचं माहिती आहे का, की जे न्याय पद्धत आपली जी आहे त्यांना एकच सांगायचंय की घरोघरी जे खरात तयार झालेत ना त्याच्यावर नियम आणा, की हे असे कोणी पण दुकान उघडून बसलेत ना ते बंद करा. ह्याला एक सिस्टीम आणा. आज जे आपलं सनातन धर्म आहे किंवा हिंदू धर्म आहे, हजारो लाखो वर्षापासून पूर्वी ह्या ऋषीमुनींनी तपश्चर्या करून ही शास्त्र, ही कला मिळवलेली आहे, हे नॉलेज मिळवलेलं आहे. त्याचा चुकीचा वापर केला जातोय. म्हणजे कुठंतरी भारतीय संस्कृती ही खतऱ्यात आहे की नाही, आहे की नाही. जिथं आपल्या संस्कृतीवर चिंतोडे उडतायत तिथं गव्हर्नमेंटचं काम काय आहे, ह्या गोष्टी बॅन करणं. कोणी उठतं, पत्रिका बघतं, कोणी उठतं, काही करतंय. ते पंखावाले बाबा, ते कंबलवाले बाबा. एकतर माणूस बायकांना फटके मारतो, झापडी मारतो, तोंडात मारतो, म्हणतो की तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. ह्याला काय अर्थ आहे का? मग इथं काम काय आहे गव्हर्नमेंटचं? हे दुकानं बंद झाले पाहिजे. आज तू विचार कर, सोशल मीडियावर त्या बायका सांगतात की नाही का, काहीही सांगतात, ज्याच्या ह्या भागात तीळ असेल तो व्यक्ती असा आहे, ज्या बाईचा नवरा असा आहे, त्याचे अनेक अफेअर्स असतात. किती बायकांची मनस्थिती खराब होती नसतानाही, होती की नाही. मग ह्या बायकांना तो अधिकार नाहीये, तुम्ही काहीही बोलू शकत नाही. कुठे लिहिलं आहे का ते? कुठल्या संहितामध्ये ती लिहिलंय का? मग तुम्ही कशाचा आधार घेऊन लोकांची मनस्थिती खराब करताय? आणि माझी तर सगळ्या लोकांना विनंती आहे, सोशल मीडियावर जे हे भाकीतं सांगले जातात, हे मनगडत जे सांगितले जातात त्याच्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही जो अल्गोरिथम टाईप करता त्याच्याहूनच तुम्हाला रील्स बघायला भेटतात. ते तुमचं म्हणजे असं झालंय की तुम्हाला पूर्ण ट्रॅप करण्यात आलंय. बरोबर. यातून स्वतःला बाहेर काढा. आणि हे जे खरात सारखे आहेत ना, म्हणजे यांना नावच नाहीये, म्हणजे जगातला कुठलाही घाणेरडा शब्द ह्या लोकांपुढे कमी पडतोय. तर अशी लोक खूप आहेत भोंदू, जे की समोरचं कवचच त्यांचं वेगळं आहे आणि आतून हे एकदम घाणेरडे आहेत. ते ह्यांच्याकडे जाऊ नका. आणि कुठलाही शास्त्र तुम्हाला अडचणीतून बाहेर काढू शकतच नाही.
जोवर तुम्ही ठरवत नाही. बरोबर. आपण म्हणतो महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनावरती आपला एक कायदा आलेला आहे. दाभोळकरांसारखे लोक इथे होऊन गेले, परंतु तरी देखील हे दुर्दैव आहे म्हणावं लागेल महाराष्ट्राचं, की खरातसारखे लोक. त्यानंतर आता रिसेंटली परत एक नाशिकमध्ये अजून एक केस समोर येते. अजून 2-3 ठिकाणी अजून असे बाबांचे चेहरे समोर आले आणि हे याच्यामध्ये गरीब लोकच ट्रॅप होत चाललेत. तर मला थोडंसं हे समजून सांगा की मेंटॅलिटी कशी असते. एखादा व्यक्ती जेव्हा एखाद्या बाबाकडे जातो, एखादा गरीब माणूस बाबाकडे जातो, त्याची मेंटॅलिटी नेमकी काय असते? गरीब लोकांना तर हे लोक एंटरटेन पण नाही करत, कारण त्यांना माहिती इथून काही भेटणार नाही. बरोबर. पहिली गोष्ट ही क्लिअर. दुसरी गोष्ट ते बघतात की व्यक्ती कुठल्या घरातला आहे, आणि जेवढे तुम्ही मोठे आहात ना तेवढे तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स जास्त असतात. मग हे तेवढी छान ट्रीटमेंट तुम्हाला देतात. आणि एखादी स्त्री उच्च घराण्यातली गेली की त्यांना कळतं अडचणी काय असतात, मग त्या पद्धतीने ते कॉन्टॅक्ट ठेवून बरोबर ट्रॅप करतात आणि ते गॅरंटी देतात की तुम्हाला आम्ही त्या त्रासातून बाहेर काढू. आणि ही व्यक्ती त्यावेळेला कितीही पैसा मोजायला तयार असते. इथंच विषय संपला. एखादं तुम्ही एक्झाम्पल सांगू शकाल एखाद्या व्यक्तीचं की अशा बाबांकडे गेला आणि त्यानंतर त्याला ट्रॅपमध्ये अडकवलं? हो, माझी एक क्लायंट आहे, तर ती गेली होती. तर मग तिला काही विधी करायला सांगितल्या. की म्हणजे तिला असं वाटायचं की प्रॉपर्टीजचे काही विषय आहेत, तर त्यांच्यावर ब्लॅक मॅजिक झालंय. तर ते ब्लॅक मॅजिक तिच्या म्हणजे घरावर झालंय, ते काढण्यासाठी हिला एकांतात बोलवलं. त्यानंतर त्या व्यक्तीने असं सांगितलं की तू पूर्ण शांत बसायचं. आणि ती त्या पूजाला ज्यावेळेस बसली ना त्यावेळेला ह्या व्यक्तीने तिच्यावर गैरवर्तन करायचा प्रयत्न केला. मग त्यानंतर थोडंसं तिने स्वतःला वाचवलं त्या कंडिशन मधून. पण अशा किती स्त्रिया आहेत ज्या न सांगता असे काही उपाय घ्यायला जातात आणि ह्या फसतात सुद्धा. ह्यांच्यावर आपबीती सुद्धा होती, पण ह्या कुणाला सांगू शकत नाही, बोलू शकत नाही. अशा खूप गोष्टी आहेत. मग आता प्रत्येक ठिकाणी सरकार किंवा पोलीस जाऊन यांना बघू नाही शकणार ना. चूक बायकांची सुद्धा आहे, माणसांची सुद्धा आहे. आणि आपण प्रत्येक वेळेला म्हणतो की नाही का याला जबाबदार सगळं आहे, अख्खी सिस्टीम जबाबदार आहे, ती बाई जबाबदार आहे, त्या बाईच्या घरातले जबाबदार आहे. हे भोंदू लोक तर हे काय जबाबदार आपण ह्यांना म्हणू शकत नाही, कारण ह्यांचे कामच ते आहेत. आता एखादी स्त्री ज्या वेळेला ज्योतिषाकडे जातीये तर तिच्या अडचणी काय असतात की फॅमिलीतल्या अडचणी असतात, की नवऱ्याच्या अडचणी, घरातल्यांच्या अडचणी, किंवा तिच्या स्वतःच्या काहीतरी असतात. मग अशा वेळेला घरातल्यांची जबाबदारी काय असते की तुम्ही त्या स्त्रीला सुरक्षित ठेवणं किती गरजेचं आहे. अशी कुठली गोष्ट आहे की तिच्या आयुष्यात ज्याच्यामुळे ती एवढी अनकम्फर्टेबल आणि एवढी अनइझी झालेली आहे. तुम्ही स्त्रियांना असं ठेवता, त्यांची मनस्थिती अशी जी करता, त्याला कारणीभूत स्वतः कुटुंब सुद्धा आहेत, घरातलं पॉलिटिक्स सुद्धा आहे. ह्या गोष्टी ज्या असतात ना त्या बायकांना ह्या थराला नेऊन पोचवतात. 100% सगळ्या बायका आपण ब्लेम नाही करू शकत, कारण हे खराचं जाऊ द्या, इथं गेलेल्या बायकांना तर मी बावळट म्हणूनच संबोधते. पण काही ठिकाणी बायका एवढ्या त्रासलेल्या आहेत, तर जबाबदार तर कुटुंब पण आहे ना. अख्ख्या कुटुंबाने ज्यावेळेस स्त्रियांची जबाबदारी घेईल ना त्यावेळेस या आयुष्यात कधी कोणाच्या अडचणी येणार नाही. खूप बायका त्रासलेल्या आहेत, दुखी आहेत, म्हणून अशा लोकांकडे सल्ला घ्यायला जातात. कदाचित घरांमध्ये त्यांचं कोणी ऐकून घेत नाही, त्यांचं मन मोकळं करता येत नाही, आणि अशा बाबा लोक सगळं ऐकून घेतात. सगळं असं समजतात की मी तुमच्या सोबत आहे, तुम्ही जे सांगतात ते मला पटतंय आणि त्याच्यावरती मी तुम्हाला सोल्युशन देईल, अशा प्रकारे हे यांना ट्रीट करत असतील. आता हा झाला बाबा, ज्योतिषी बाबा. आता काही लोक तुमच्या घरात काय अडचणी आहे ह्या त्यांना सगळ्या कळतात. तुमचे नातेवाईक यांना पण सगळ्या माहीत असतात, तुमच्या अवतीभोवती राहणारे तुमच्या बरोबरच्या लोकांनाही माहीत असतात. तेव्हा हे बाबा म्हणजे काही नुसते ज्योतिषीच नसतात, हे स्त्रियांना वेगवेगळे ट्रॅप करणारे त्यांचे मित्र पण असू शकतात, त्यांचे नातेवाईक पण असू शकतात. बायका खूप भावनिक होऊन खूप चुकीच्या ठिकाणी अडकतात. ह्याला जबाबदारी घेणारी व्यक्ती म्हणजे कुटुंबच आहे. ज्या वेळेला तुम्ही स्त्रियांना सुरक्षित ठेवाल, त्यांचं मन समजून घ्याल, तुम्ही तुमच्या घरातले आपापसातले वाद स्वतः मिटवणार, म्हणजे म्युच्युअली किंवा समजून घेऊन बायकांना, त्यावेळेस बायका भटकणार नाही आणि अफेअर्सचेही प्रमाण खूप कमी होतील. ही अख्ख्या कुटुंबाची जबाबदारी एकामेकांना सांभाळून घ्यायची.
एकदम बरोबर बोललात. मला पुढचा एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की याच्यामध्ये ज्यावेळेस आपण या कोणताही बंधू बाबा वगैरे पाहतो किंवा एखादा अशा प्रकारचा व्यक्ती पाहतो की जो त्याला बिझनेस बनवला आहे, आपला जो वास्तुशास्त्र आहे, आपलं जे ज्योतिष पुराण आहे, किंवा आपल्याकडे जे लोक होऊन गेले ज्यांनी खरंच चांगलं मार्गदर्शन लोकांना केलेलं आहे, आणि आता हे लोक याचा गैरफायदा घेतात आणि याला फायनान्शियली म्हणजे आर्थिकदृष्ट्या त्यांनी एकदम स्वतःचं साम्राज्य उभं केलेलं आहे. अशोक खरातर केस आपण पाहिली, त्याच्यामध्ये म्हणजे 100,000 कोटीची संपत्ती त्याने जमा केली. एक चिंचोक्यापासून तर त्याने फक्त ते मध वगैरे ते पण लाखो रुपयाला विकलं. तर यांचं हे जे पैशांचं गणित असतं हे नेमकं कशा प्रकारे चालतं, किती पैसे हे मागतात? आता तुला सांगू का कसं आहे, आत्ताच्या घडीला ज्योतिषी राहिलेलं नाहीये. पूर्वी ज्योतिषी म्हणजे काय होतं, ग्रह ताऱ्यांचा अभ्यास, ज्याच्यामुळे तुम्ही वेदर फोरकास्ट करू शकता, पिकं कधी लावायची वगैरे, ह्याच्यासाठी तो अभ्यास झालेला आहे. पण आत्ता कलियुगात काय झालेलं आहे, ह्याचं पैशात रूपांतर झालेलं आहे. मग यांनी मनानीच गोष्टी लावल्या, त्यात ज्योतिषीमध्ये अंधश्रद्धा ऍड केल्या, भय दाखवतात, भीती दाखवतात. एखादी बाई गेली तर तिला सांगतात तुझ्या नवऱ्याचं लफडं आहे, तुझ्या नवऱ्याच्या आयुष्यात ही बाई आहे. आणि एखादा माणूस गेला तर मग त्याला सांगतात की बाबा तू जर ही गोष्ट घातली नाही तर तुझ्या धंद्यात, तुझ्या बिझनेसमध्ये एवढा लॉस होऊ शकतो. त्यांचं ठरलेलं असतं. आणि मग तो म्हणतो की चला बाबा विषाची परीक्षा कशाला बघायची, तर ही गोष्ट आपण करून घेऊ. वास्तुशास्त्र खरंच आहे, पण मला एक सांग, आपलं शरीर हे पण एक वास्तू आहे ना आपल्या स्वतःची. ही जर शुद्ध नसेल तर आपण जिथं राहतोय तिथं तुम्ही लाखोनी खर्च केला तर काय फायदा, काय परिणाम होऊ शकतो? काहीच होऊ शकत नाही. मनाची वास्तू ही आधी शुद्ध करा, मग घराची वास्तू आपोआप शुद्ध होईल. बरोबर. मी तर हे म्हणते की आता तुम्ही हा विचार करा की युद्धाची जी परिस्थिती आहे, जर एखादा बॉम्ब, असं होऊ नये, एखादा बॉम्ब जर आपल्या देशावर पडला, किती लोक वास्तूनी घर बनवलेलं आहे, मग तुमचं शास्त्र आलं का आम्हाला? याला जोडा ना तुम्ही, देश हिताशी जोडा, प्रत्येक गोष्टीशी जोडा. आज ट्रम्प सारखा माणूस, ट्रम्पनी अख्खं जग नाचवलंय. हा माणूस अख्खं जग हलवतोय आणि खरातनी महाराष्ट्र हलवलंय. असे घरोघरी गल्लीत खरात आहेत, ज्यांना काढा, हे बंद करा. हे जे आहे ना दुकानं उघडलेत ना, बायकांची मानसिकता खराब करतात ही लोक, किंवा शोषण होत आहे, ह्याच्यावर काम केलं पाहिजे गव्हर्नमेंटनी. हे कसे काय भोंदू तयार होत आहेत, नवीन संत तयार होत आहेत. तुम्ही डायरेक्टच बिझनेसमन म्हणून, बिझनेस वुमन म्हणून यायला लागलेत. एखादी स्त्री, आता सोशल मीडियावर बघ, एक लेडी आहे, ती पहिले ओरा चेक करायची, मग एनर्जी चेक करायला लागली. आता तिने तिचे ब्युटी प्रोडक्ट आणले. ती म्हणतीये की नाही का, हे ब्युटी प्रोडक्ट लावले ना की तुमच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आता किती साधी गोष्ट आहे, होऊ शकतं का असं? परंतु तरी त्याच्यावरती विश्वास ठेवणारे तरी लोक विश्वास ठेवतायत. म्हणजे तुम्ही किती ट्रॅपमध्ये अडकलेले आहात. तुमचं माइंड प्रोग्रामिंग तुम्ही कसं करून ठेवलेलं आहे की तुम्ही काहीही विकत घेत सुटलेत. तुम्हाला लोक काहीही सांगतायत, तुम्ही तेच करतायत. भीती दाखवतात ही लोक, भीती दाखवतात. आणि खरंच सांगू का, आपलं माइंडसेट स्ट्रॉंग असेल ना तर पत्रिका किती घाणेरडी असली ना, तुमचं आयुष्य तुम्हीच ठरवू शकता. तुमच्या आयुष्याचा कंट्रोल तुम्ही या भोंदू बाबा, हे बाबा बाई तयार झालेत ना, यांच्या हातात देऊ नका. लिटरली माझ्या आयुष्यातला एक अनुभव सांगते मी तुला. म्हणजे हे मी आज सगळ्यांना सांगते. माझी एक कझिन आहे, ती सतत, तिला सवय आहे ज्योतिषी वगैरे जाण्याकडे, तिच्यामुळे मी पण गेले होते एकदा माझे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. तर त्यानंतर ती लेडी होती, फेमस झाली होती एकदम. तर तिच्याकडे ना स्वामी समर्थांचं खूप सुंदर मंदिर होतं, इतकं सुंदर, माझं प्रसन्न वाटलं. आणि 2-3 क्लायंट आमच्या बरोबर बसले होते. आणि मग त्याच्यानंतर काय झालं की आम्ही बसलो वेटिंगला. तर तो मुलगा अगदी नवीन लग्न झालेलं होतं आणि ही पत्रिका बघून त्याला सांगतेय की तुमच्या बायकोचं कुठंतरी पाणी मुरतंय. विचार कर, त्याचं तिचं आधीच भांडण चालू होतं. त्याचं म्हणणं होतं की हिचं माझं पटत नाही. तर हिने डायरेक्ट त्याला कारण काय सांगितलं, तू पाहिलं का, तू देव आहे का, तुला ते नॉलेज आहे का की त्याच्या बायकोचं कुठंतरी अफेअरच आहे. तो इतका अस्वस्थ झाला तो मुलगा, म्हणजे त्याच्या डोळ्यातूनच धारा यायला लागल्या. तर म्हणे काही नाही, ह्याला एक पूजा आहे ती तू कर, आणि 4 पूजा केल्यानंतर आपोआप
ती तुझ्याशी नीट वागेल. मग तो म्हणला मॅडम जर तिचा अफेअर आहे तर मी कसं राहून, कशाला मी पूजा करू. बरोबर आहे. आणि मग त्याच्यानंतर त्यांचं कन्व्हर्सेशन चालू झालं. मी थोडी डिस्टर्ब झाले, मग मी थोडी बाहेर गेले तर तिचे सासरे बाहेर बसले होते. तर मी बसले तिथं त्यांच्या चौकात जाऊन तिथं बाहेर. मी म्हणलं की बाबा तुम्ही किती वर्ष झाले, असं मला त्याच्याशी बोलायचं होतं. मला असं मी थोडी आहे म्हणजे मला समजून घ्यायचं होतं, ही त्याची सून आहे काहीतरी कळलं. मी म्हणलं, तो म्हणला ताई सकाळपासून अन्न नाही, चहा नाही, पाणी नाही, लोकांचं भविष्य बघते आणि सासऱ्याला अजून चहा नाहीये, मला उठता बसता येत नाहीये. तुम्ही अशा लोकांकडे जाऊन तुमचं भविष्य बघताय. तुम्हाला यांचं काय माहित आहे. हे साधना करत नाही, हे ऋषी मुनी नाही आहेत. पूर्वी कसं होतं की जे ऋषी मुनी साधना करायचे ना त्यांना ते वाइब्स यायचे. आता सपोज मी ज्योतिषी आहे ना, मी तेवढी पवित्र पाहिजे की तुझ्या बॉडीतले स्पंदन मला मॅच झाले पाहिजे, मग तुझ्या आयुष्यात काय चाललंय ना ते मी सांगू शकेन. आता तसं नाही होत. आता कर्म इतके खराब झालेले आहेत ना, जे पत्रिका घेऊन जातात ना ते लोक अजून अडचणीत येतात. कारण समोरची व्यक्ती सॉर्ट करायला नाही बसलीये, ती लुटायला बसलीये. त्यांना तुमचा पैसा हवाय. तुम्ही किती अडचणीत आहे यांना काही घेणं देणं नाहीये आणि तुम्ही तुमच्या तात्पुरत्या अडचणीतून निघू शकता. पण आयुष्यभर ज्योतिषी हे सोल्युशन नाहीये. मी असं नाही म्हणत की हे शास्त्र खोटं आहे, हे सायन्स आहे, काहीतरी शक्ती आहे. पण आत्ताचे ॲस्ट्रोलॉजर्स हे चोर आहेत. बरोबर. आता जर याच्या पुढेही जाऊन आता खूप सारे ॲप्लिकेशन्स निघालेत. आपण इंस्टाग्रामवरती खूप वेळेस रील पाहतो. अशा रील्स असतात की मला फक्त तुमची जन्मतारीख सांगा, मी सांगणार तुमचं लग्न कधी होणार. मला तुमची फक्त जन्माची वेळ सांगा, मी सांगणार तुमच्या आयुष्यामध्ये पैसा कधी येणार. मग ह्या ते मोठ्या लेवलवरती गेलंय. अतिशय मोठा ट्रॅप चालू झालेला आहे. हे सगळं खोटं आहे. ह्या ज्या बायका तिथे मेकअप करून बसल्यात ना, यांना यांचंच भविष्य माहित नाहीये. हे दुसऱ्यांना काय श्रीमंत करणार. हे जे लोक जॉब करतायत, हे जे ज्योतिषी आहेत ना, बघा त्यांच्या घरात जाऊन बघा. हे स्वतःलाच श्रीमंत करू शकले नाही, हे दुनियाला काय करणार आहे. ह्यांचे रिलेशन आपल्याला माहित आहे का, यांच्या लाईफ पार्टनर बरोबर कसे आहेत. आपण नाही ठरवू शकत. आपलं आयुष्य आपल्या हातात आहे. आपल्या काही पवित्र ग्रंथांमध्ये ॲस्ट्रोलॉजी एवढं भारी शिकवलेलं आहे ना. शिका ना, करा ना अभ्यास. मग तुम्हाला लक्षात येईल की समोरचा तुम्हाला किती फसवतोय, किती चुकीचं खेळतोय तुमच्याशी. तुम्हाला अभ्यास नाही आणि फार 8 दिवसात तुम्ही ॲस्ट्रोलॉजी शिकू शकता प्रॉपर, जर तुम्ही ठरवलं तर. बरोबर. आता मला पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की महाराष्ट्रभरामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचे खूप सारे कायदे आहेत, पण तरीही खूप कमी लोक आपण पाहतो की ज्याच्यामध्ये अडकतात आणि आता हे दिवसेंदिवस वाढायला लागले. तर असे काय अजून कठोर कायदे महाराष्ट्र शासनाने केलं पाहिजे तुम्हाला असं वाटतं की जेणेकरून याच्यावर थोडासा आपल्याला चाप ठेवता येईल. आता सगळ्यात आधी माझी तर मुख्यमंत्र्यांना विनंती आहे आणि अमृताताईंना सुद्धा विनंती आहे की ज्या पद्धतीने तुम्ही ह्या देशाचे राजा राणी आहात आणि आम्ही खरंच रिस्पेक्ट करतो ना तुम्हाला, तर ही विनंती आहे की हे सगळे भोंदू दुकानं बंद करा आणि बारकाईने लक्ष देऊन देशाच्या जी व्यवस्था आहे ती खूप खराब झालेली आहे, याच्याकडे त्यांनी खूप बारकाईने लक्ष दिलं पाहिजे, खूप बारकाईने. कारण आज तुम्ही बघा ना आपल्या देशाची किंवा आपल्या राष्ट्राची अवस्था काय. जो माणूस शिकलेलाच नाहीये तो नगरसेवक आहे, तो आपला एरिया कंट्रोल करतो आणि जो मुलगा मुलगी जे शिक्षण घेत आहेत, ज्यांच्याकडं हाय प्रोफाईल डिग्र्या आहेत, हे जॉब शोधतायत. ही अवस्था आज आपल्या राष्ट्राची आहे. आपल्या राष्ट्राचं काय होणार आहे. बरोबर. याला किती सक्त राहिलं पाहिजे. आज म्हणजे मला खूप वाईट वाटतं की हे महिला आयोग आहेत किंवा बऱ्याच ज्या महिला संघटना आहेत, तर आता हे महिला आयोग जे आहेत ना, आता समजा ज्यांची कुणाची नेमणूक होईल, आता हे लोक काय करतात, स्वतःला फोकसमध्ये आणण्यासाठी पुरुषांना टार्गेट करणार. एखादा पुरुष आणि स्त्री यांच्यात वाद असेल ना, स्वतःला फोकसमध्ये आणण्यासाठी त्या पुरुषाला मारझोड करणार. म्हणजे आम्ही किती मोठं कर्तृत्व केलंय. पण मला काय म्हणायचं, तुम्ही त्या आयोगात आहात ना, तुम्हाला अधिकार नाहीये त्या पुरुषाला डायरेक्ट ऍक्शन घेण्याची. तुम्ही आधी ती केस पडताळा, बघा कोण चुकीचं आहे, चुकीचं नाही. स्वतःला न्यूज मध्ये आणण्यासाठी काहीही करता प्रत्येक वेळेला.
पुरुषच चुकीचा आहे असं नसतं, दोष स्त्रियांचा सुद्धा असतो. बरोबर. तर तुम्ही कस काय स्वतःला फोकसमध्ये आणण्यासाठी तुम्ही कस काय काहीही करू शकता? म्हणजे यांना बांधिलकीच नाहीये, यांना भय राहिलेलं नाहीये, हे घाबरत नाही. कर्माला तर ही लोक घाबरतच नाही आणि न्याय व्यवस्थेला तर त्याहूनही नाही. हो, कारण तुम्ही जर काही केसेस पाहिलं तर यांच्या मागे पॉलिटिकल पाठिंबा देखील दिसतो. हो. आपण अशोक खरातची केस जरी पाहिली त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या नेत्यांसोबत, मुख्यमंत्र्यांसोबतचे फोटो आहेत अशोक खरातचे, उपमुख्यमंत्र्यांसोबतचे फोटो आहेत, वेगवेगळ्या आमदार खासदारांसोबतचे फोटो आहेत. त्या सगळ्यांच्या तो संपर्कात चांगला होता. अजून एका न्यूजमध्ये तर हे पाहिलं की त्याने त्या पिरियडमध्ये उपमुख्यमंत्र्यांना 10-12 फोन, चाकणकरांना 50-60 फोन, अशा प्रकारचे फोन त्यांचे झाले. सो या लोकांना मग पॉलिटिकल पाठिंबा आहे, त्यांचा आश्रय मिळालाय कुठे ना कुठे. नाही तर काय होतं माहिती आहे का, आपले दादांचा ॲक्सिडेंट झाला बघ, तर त्यांच्या एका पत्रात त्यांनी लिहिलेलं आहे, ते स्वतः राजकारणात असून, अजितदादा पवारांनी, राजकारण अतिशय घाणेरडं आहे, युवा पिढीने यात उतरू नये. एकदा का तुम्ही त्या दलदलीत घुसले ना की तुम्ही बाहेर निघूच शकत नाही, निघूच शकत नाही. मोठे मोठे अधिकारी लोक आहेत, तू विचार कर. बऱ्याचदा आपण म्हणतो की हे असे करतात, हे लोक एवढा पैसा खातात. तुम्ही एकदा का त्या फील्डमध्ये गेलात ना, तुम्हाला त्या गोष्टी करायलाच लागतात. तुम्हाला कोणीच वाचवू शकत नाही. ठरवून असं नाही, ते करावंच लागतं. तुम्ही नाही केलं ना, दुसरं कोणीतरी तुमची जागा घेणार किंवा करणार. आणि जोवर तुम्ही फायनान्शियली स्ट्रॉंग नाहीये, जोवर तुम्ही किंग आणि क्वीन नाहीये, तुमच्याकडे दाबून पैसा आहे आणि तुम्ही पॉलिटिक्समध्ये आहात, तर तुम्ही वाचल्या जाऊ शकता. यांना माहित असतं, मग हे स्ट्रॉंग होतात फायनान्शियली आधी, आणि नंतर ह्या अशा काही गोष्टी घडल्यानंतर काही नाही रे, काही होणार नाही, भीती वाटत नाही त्यांना. नाही आता हे अशोक खरातचं काय, हा जर माणूस परत सुटला, काय सांगू शकत नाही, काहीच नाही. सर्वसामान्य माणूस हा भरडल्या जाणार आहे. आणि तुला वाटतंय का इथून पुढे सेफ आहे आपला देश किंवा महाराष्ट्र? तू व्यवस्था बघ आता कशी झालेली आहे. सगळे राजकारणात न शिकलेले लोक बऱ्यापैकी आहेत. आणि सगळ्यात आधी हा मुद्दा पण आपण घेऊयात की दिसण्यावर फार टीका होते. ज्या सुंदर पॉलिटिकल लेडीज आहेत ना, त्यांच्या दिसण्यावर खूप टीका होते. तर मला हे क्लिअर करायचं आहे की जनता का टीका करते माहितीये का, की त्यांच्या मनात राग असतो की साले आमचे तुम्ही लोक पैसे खातायत, आमच्या बायका मजुरी करतायत, त्यांची काय अवस्था आहेत. शेतकरी आत्महत्या करतोय. लॉकडाऊन मध्ये तर किती लोक गेले, किती लोक खड्ड्यात गेले. मध्यमवर्गीय अजूनही मध्यमवर्गीच आहे, तो वरती जातच नाहीये. तर मग तो राग असतो, म्हणून दिसण्यावर टीका होती. की असं म्हणतात ना की अरे ती अशी राहती, ती तशी दिसती, ती भारी भारी साड्या घालती. तर ते ऍक्च्युली तो राग आहे. त्यांना जनतेला काही घेणं देणं नाही, तुम्ही कितीही भारी राहा, पण आमच्या देशाचं जो हक्क या राष्ट्राचा आहे तो तुम्ही द्या ना, तो द्या ना. तुम्ही रोडचे पैसे, तुम्ही टॅक्सचे पैसे, तुम्ही आपल्या 7 पिढ्या सेफ करण्यासाठी दाबून ठेवलेत आणि जनता भिकारी झालीये. तुम्ही सगळा जनतेचा पैसा खाल्लेला आहे. बरोबर. आणि शिवाय कसं होतं, म्हणजे मला तर हेच वाईट वाटतं की तुम्ही काय या देशावर किंवा काय वेळ आणलेली आहे की आज स्त्रिया 1500 रुपये 2000 महाग झालेल्या आहेत. बरोबर आहे. काय वेळ आलेली आहे की आज 80 कोटी लोक आहेत आपल्या देशातले की जे सरकारी राशनवरती त्यांचं पोट भरत आहे आणि आपण त्याच्यावरतीच आपली वाहवा करून घेतोय. मला पुढचा प्रश्न तुम्हाला असं विचारायचा आहे की तुम्ही मागाशी म्हटलात की हे लोक सोडून आल्यानंतर काय होणार आहे, परत असंच करतील. एक केस सांगावीशी वाटते की राम रहीमचं पहा तुम्ही. तो मस्त जेलमध्ये आहे. इलेक्शन ज्यावेळेस असतं त्यावेळेस बाहेर येतो, निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये जातो, रॅलीजमध्ये जातो मोठमोठ्या, आणि नंतर मग परत निवडणूक झाली परत जेलमध्ये. सो हे आपले एक्झाम्पल्स आपण सेट करून घेतोय. आणि मग हे जे बंधुबाबा आहेत कदाचित त्याच्याकडे पण पाहत असतील की जर राम रहीमला अशी वागणूक मिळू शकते तर कदाचित मीही जर त्या लेवलवरती पोहोचलो तर मलाही जरी जेलमध्ये गेलो तरी पण बेलमध्ये बाहेर येऊ शकतो, परत पॉलिटिकल आश्रय घेऊन परत
प्रचार वगैरे करू शकतो, जे काही लोक आहेत त्यांना इन्फ्लुएन्स करू शकतो, त्याचा बाजार आता चालूच आहे. आणि मग नंतर परत जेलमध्ये. आता तू मला सांग बरं का, तू UP बिहारचे जे पॉलिटिकल नेते बघ, हो. काय सांगायची गरजच नाही. महाराष्ट्रात तेच होते आता. हम्म. तुम्ही महाराष्ट्राचं UP बिहार करू नका. हे राष्ट्र संतांची भूमी आहे. आज तुम्ही बघा, बायका पॉलिटिक्स मधल्या पॉलिटिकल जावा कशा घरात भांडतात, किंवा मैत्रिणी कशा एकमेकींवर कधी कधी जेलस करतात, शेजारी कसे भांडतात, हो. किंवा एका बांधासाठी कसे भावके भांडतात, तशा हो. ह्या बायका सोशल मीडियावर येऊन एकमेकींवर टीका करतात. तुम्ही कामाशी रिलेटेड बोला ना. ती व्यक्ती कशी राहू, कशी दिसू, तुम्हाला काय करायचं? तिला कसं राहायचं तिचं ती ठरवेल ना. तुम्ही चांगले दिसताय तर चांगले राहताय, तो तुमचा प्रश्न आहे. पण तुम्ही असे का भांडताय की, म्हणजे तू बघ ना, आपल्या देशातल्या राजकारणी लेडीज सुद्धा कशा भांडतात मीडियावर येऊन. हो. यांना आहे का काही लेवलच राहिलेलं नाहीयेत. दादागिरी करतात. जर एखादी व्यक्ती पुढे येऊन बोलायला लागली तर यांच्यावर टार्गेट करतात. सर्वसामान्यांना ही लोक म्हणजे ह्यांची लोक पाठवून दमदाटी करून गप्प करतात. भयानक चाललेलं आहे. कुणाला भयच राहिलेलं नाहीये. पण मी तुला सांगू का, ह्या क्रिएटर ज्यांनी हे विश्व बनवलंय ना, त्यांनी नियमही बनवलेले आहेत आणि सगळ्यांनी नियमांचे उल्लंघन केलेले आहेत. मग कुठे ना कुठे तो न्याय यांच्या आयुष्यात बाकी आहे. तर वेट अँड वॉच. हे प्रत्येक लोक आतून असंतुष्ट आहेत, प्रत्येक लोक. आणि ह्यांना आता काय वाटतं की ह्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, सगळं काही आहे, हे काहीही करू शकतात, ह्यांच्या हातात व्यवस्थापन आहे, हे काहीही करू शकतात. पण असं नाहीये. हे ही विश्वशक्ती काम करतेय. तुमचा नंबर अजून बाकी आहे. तुम्ही त्या लिस्टमध्ये आलेले नाही आहेत, पण तुमचाही नंबर बाकी आहे. वेट अँड वॉच. बरोबर. मला पुढे तुम्हाला हे विचारायचं आहे की असंही नाही की सगळेच बाबा चुकीचे सल्ले देतात का, किंवा सगळेच वास्तुतज्ञ किंवा ज्योतिष चुकीचे सल्ले देतात. काही आहेत की प्रामाणिकपणे कामही करतात. तर एखाद्या व्यक्तीनं एखादा ज्योतिष म्हणा किंवा वास्तू म्हणा, तो चांगला सल्ला देईल किंवा त्याच्याकडे नॉलेज आहे त्या विषयाचं, हे कसं ओळखावं, कशा प्रकारे चांगला व्यक्तीचा सल्ला घ्यावा? मी एक सांगू का, आता हल्ली आहे ना, तुम्ही म्हणजे प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक नवीन पिढीतल्या व्यक्तीला, मुलींना मी हेच सांगते, आत्ता सध्या कुणावर विश्वासच ठेवू नका. कारण प्रत्येक माणूस हापपलेला आहे पैशांसाठी. आणि मला नाही वाटत आता कोणी तसं राहिले म्हणून. आता गेले ते लोक, संपले ते लोक जे प्रामाणिक होते. आता पैशाची भूक, हाव हीच तुम्हाला सगळीकडे बघायला भेटेल. मग करायचं काय? जे तुमच्याकडे ग्रंथ आहेत ना, ते स्वतः तुम्ही वाचा. फार वेळ नाही लागणार. मग ज्यावेळेला तुम्ही ह्या गोष्टींचं नॉलेज घेताना, त्यावेळेला तुम्हाला कळेल की हे सगळं काय आहे. तुम्हाला काहीच नाही जमलं ना, सकाळी उठून मेडिटेशन करा, योगा करा, तुमच्या निम्म्या अडचणी इथेच सॉर्ट होत आहेत. मला तुम्हाला एक पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की नेहमी आपण असंच करतो ना की एखादा संकट आलं, एखादी समस्या समोर आली, मग त्यानंतर आपण बाबांकडे किंवा ज्योतिषाकडे, ॲस्ट्रोवाल्यांकडे जातो किंवा वास्तूवाल्यांकडे जातो. असं काही नाही करता येणार की एखादा प्रॉब्लेम आला तर त्या प्रॉब्लेमवरती स्वतःचं सोल्युशन आपल्याला शोधता येईल? जेव्हा तू जन्माला आलास तेव्हा कोट्यावधींना तू हरवलंस. जब तू स्पर्म था, कोट्यवधींना हरवून तू त्या गर्भात गेला, तू ह्या जगात आलास. मग हे बुट्टे चोर, हे बाबा लोक तुमचं काही नशीब बदलणार ना. तुम्ही ऑलरेडी विनर म्हणूनच या जगात आलेले आहात. तुम्हाला नाही हरवू शकत कोणी, जोवर तुम्ही ठरवत नाही. बरोबर. सो मग आपण कशा प्रकारे आपले हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजेत बरं? सगळ्यात आधी आहे ना, तुझा ग्रहांवर विश्वास आहे का? नाही. 9 ग्रह आहेत. बऱ्याच नवीन ग्रहांचाही शोध लागलात. ते ग्रह सोडून द्या आता. यांना गृहीत धरूच नका. 9 ग्रह म्हणजे तुमच्या अवतीभवतीचे 9 माणसं घ्या.
9 माणसं, हम्म, चांगले वाईट, हम्म, ज्यांनी तुमच्या आयुष्यात धूमधडाका केला, चांगले वाईट, हा. हम्म, 9 ग्रह 9 परिणाम देतात. ते 9 माणसं तुमच्या आयुष्यात 9 वेगवेगळे परिणाम देणार. त्यात तुमचे बायको घ्या, हम्म, तुमच्या जवळचे 2 मित्र घ्या, हम्म, तुमचा बिझनेस पार्टनर घ्या, हम्म, तुमच्या मैत्रिणी घ्या. आता सूर्य काय देतो? तेज देतो. तुमच्या आयुष्यात कोण तेज देतंय त्याचं नाव त्याच्या बाजूला लिहा. हम्म, शुक्र म्हणजे कोण आहे? ज्याच्यामुळे तुम्हाला लॅविश लाईफ भेटते, हम्म. त्या व्यक्तीचं नाव लिहा. तर हे जे माणसं आहेत ना, हे ग्रह म्हणून तुमच्या आयुष्यात तुम्ही त्यांना गृहीत धरा. ग्रह हे काहीच करत नाही रे. तुम्ही स्वतः ते ठरवलं ना, मग तुम्ही ते बिलीफ ठेवता आणि मग तशा गोष्टी घडतात. आता मी तुला जर बोलले की 8 दिवस बाहेर जाऊच नको, तुझा हम्म. ऍक्सिडेंट होईल, हम्म. कुठेतरी तुला असं वाटेल ना. भीती राहील मनामध्ये. आणि त्यात मी जर एखादी माळा घातली, ऑरेंज कलरचं कपडा अंगावर हो, घेतला, हो. मग तुझी बिलीफ वाढेल. हो. नाही काहीतरी आहे, आणि त्यात टिक्का लावला मी असा मोठा, हम्म. तर तू विचार करशील नाही काहीतरी होऊ होऊ शकतं. शकतं. तर ती जी भावना मी तुझ्या डोक्यात टाकली ना, त्यांनी तो ऍक्सिडेंट होतो. आयदर तू माझ्याकडे आला नसताना ते विचारायला, तर ती गोष्ट घडलीच नसती. हम्म. मग ज्या गावाला जायचं आहे ना, त्याचा रस्ता पण विचारू नका. हम्म. नका जाऊ ज्योतिष लोकांकडं. जोवर तुम्ही प्रयत्न करून फेल होत नाही ना, तोवर जाऊच नका. जर तुम्ही खूपच काही फेल्युअर आलं तर तुम्ही मार्गदर्शन घ्या. हो. मार्गदर्शन घ्या. आणि जरी तुमच्या पत्रिकेत काही चुकीचं अगदी लास्ट लेवलचं सांगितलं तरी घाबरू नका. हम्म. कारण शेवटी तुमच्या हातातच तुमची लाईफ आहे. हम्म. आता मी समजा हा गुगल मॅप आपल्याला रस्ते दाखवतो, हो. तो हे पण सांगतो इथं ट्रॅफिक आहे, हो. इथून तुम्ही जाऊ नका. तू हो. काय करणार? रस्ता बदलणार. हो. मग ज्योतिष शास्त्राला तुम्ही कसं पकडा की त्या व्यक्तीने, त्या ज्योतिषाने मला सांगितलंय पुढच्या महिन्यात जरा गडबड आहे, तर मग तुम्ही थांबा. किंवा मग तुम्हाला जर असं वाटलं ना की नाही मला ते काम करायचंच आहे, हम्म. तर तुम्ही ते करू पण शकता. पण तेवढी हिंमत आणि तेवढी माइंडसेट तुमची तयार पाहिजे ते बरोबर. काम सक्सेसफुल करण्यासाठी. बरोबर. आणि तुम्हाला जर असं मेंटली कुणी व्हायबल केलं ना, तर तुम्ही लगेच ती गोष्ट करू नका. कारण लोक हे खच्चीकरण करतात. हे ज्योतिषवाले जे आहेत ना, हे मनाचं खच्चीकरण करतात. बरोबर. ह्यांच्या मागे ह्यांच्या वस्तू असतात ज्या तुम्हाला तुमच्या गळ्यात घालायच्या असतात. हो. त्यांची पण इन्व्हेस्टमेंट असते, त्यांच्याकडे भयंकर खडे वगैरे असतात. हो. त्यांनाही ते त्याचं वसुली करायची असते बरोबर, ना. विकायचे आहेत त्यांना ते. हम्म. बरोबर. एक श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन्ही मधला समतोल कसा राखला पाहिजे? हे बघ, आता अंधश्रद्धा म्हणजे काय आहे की आता समजा एखादी आई बाळाला घेऊन गेली कार्यक्रमात, त्या बाळाला ना रात्री खूप रडतो तो बाळ. मग आईला काय वाटतं? नजर लागली. पण तिने जर हा विचार केला की त्या मुलांनी प्रवास पण केलाय, त्याची तेवढी राळ झालेली आहे, म्हणजे त्याच्या खाण्यापिण्यात थोडंसं मिसमॅनेजमेंट झालेलं आहे, किंवा म्हणजे लग्नात गेल्यानंतर कसं होतं, मग ते मुलं आल्यानंतर कंटाळतात, रडतात. आणि मग तुम्ही काय विचार करता की त्याला नजर लागलेली आहे. ठीक आहे, मग त्याच्यानंतर तुम्ही त्याची नजर काढता. तुम्हालाच बरं वाटत असतं, तुमच्या समाधानासाठी तुम्ही नजर काढत असता. आणि मग तुम्हालाच वाटतं की हा काहीतरी होतं. जे तुम्ही करतात ना हे उपाय, तुम्ही स्वतःला सॅटिस्फाय आणि तुम्हाला स्वतःला शांत ठेवण्यासाठी तुम्ही करत असतात. समोरच्याची नजर काय काम करू शकते जोवर आपली नजर स्ट्रॉंग नाहीये. आपण तेवढे मजबूत असलो ना की नाही, नजर बिजर काहीच लागत नाही. बरोबर. काहीच नसतात ह्या गोष्टी. सायंटिफिकली जर तुम्ही गेलात ना, मग तुम्हाला लक्षात येईल की ह्या सगळ्या गोष्टी आहे ना, आपण किती चुकीच्या वेणी घेतोय. बरोबर. पण आपण श्रद्धाही ठेवतो ना. एखाद्या देवावरती श्रद्धा असते, एखाद्या विधीवरती श्रद्धा असते, आपण एखादं कार्य करतो त्याच्यावरती श्रद्धा असते. मग ते पण करायला नको? नाही, हे बघ, श्रद्धा काय आहे म्हणजे माझा एक अनुभव तुला सांगते की मी लहान होते ना, तर मला गणपती स्तोत्र मी म्हणायचे. आणि तर मला असं वाटायचं हे म्हणल्यानंतर मी चांगल्या मार्क्सनी पास होणार. मला माहित नव्हतं की काय असतं काय नाही.
पण मी बिलीफ ठेवलं ना, मी हो. विश्वास ठेवला हो. आणि मी होत गेले चांगल्या मार्क्सनी पास. पण असं नाही की मी त्या नुसत्या स्तोत्रावरच डिपेंड राहिले. मी ऍक्शन्स घेतल्या, मी अभ्यास केला. तुमच्या जर मनात आहे की इथे गेल्यानंतर ही गोष्ट चांगली होती तर तुम्ही जा. ही अंगठी घातल्यानंतर तुमचं चांगलं होतं तर तुम्ही ती घाला. पण जर तुमच्या मनात शंका आली की नाही ही घालून सुद्धा काही होणार नाही तर तुम्ही नका घालू. मग सगळं बिलीफ सिस्टीमवर आहे. सगळं बिलीफ, तुम्ही कशावर विश्वास ठेवता ते तुमचं फायनल आउटपुट आहे. बरोबर. विश्वास नसेल ना तिथे जाऊच नका. मग तुमचा जाऊनही फायदा नाही, तुमचे कामं नाही होणार. बरोबर. तो विश्वास पाहिजे, फक्त विश्वास पाहिजे. बरोबर. आपण भारतामध्ये अजून खूप मोठे मोठे असे बाबा होऊन गेलेले आहेत आणि आता जेलमध्ये आहेत. फॉर एक्झाम्पल आसाराम बापूला म्हणजे एक वेळ असा होता की फक्त नॉर्थ साईडच नाही, महाराष्ट्रभरामध्ये, साऊथमध्ये, पूर्ण देशभर त्यांना फॉलो करणारे खूप जास्त लोक होते. परंतु नंतर त्यांचं जे खरा चेहरा आहे तो भारतासमोर, जगासमोर आला आणि आता ते जेलमध्ये आहेत. सो अशा लोकांबद्दल तुम्हाला काय वाटतं? आता काय होतं माहिती आहे का, आता हल्ली काय चाललंय बरं का, की जे प्रॉपर प्युअर साधू संत आहेत ना त्यांना कोणी विचारतच नाही. त्यांच्याकडे संपत्तीच नाहीये. तुम्ही साधू आहेत ना, तुम्हाला कशाला लागतील लॅविश लाईफ? हा, कशाला देणग्या मागता लोकांकडून? तुम्ही संत आहात ना, मग संतांसारखं जगा ना. तुम्हाला मग VIP गाड्या लागतात, तुमची लक्झरी लाईफ वाढती. मग लोक काय घरच्यांचं करत नाही, सासू सासऱ्यांना उपाशी ठेवतात, आई वडिलांना विचारत नाही आणि इकडे ते पाद्यपूजा, पाय धुण्याचे कार्यक्रम करतात. मग हे कर्माचे फळ गुरु शिष्य भोगतात. मग तुम्ही संत बनता, तुम्ही अनन्य भगिनींना तुमच्या कथा ऐकायला बोलवतात. तुमच्या भगिनी आहेत ना अशाच येतात, घरातल्या जबाबदाऱ्या न घेता अशाच सकाळी उठून येतात. बरोबर. आणि कसलं काय काय अध्यात्म, काय अध्यात्म आधीसारखं नाही राहिलेलं आहे. आता सगळं बदललेलं आहे. सब मार्केट में आ गया है वस्तू बेचने के लिए. बरोबर बोललात. एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की एखाद्या सर्वसामान्य माणसांनी अशा भोंदू बाबांच्या जाळ्यात न फसण्यासाठी काय करायला पाहिजे बरं? सगळ्यात आधी ज्या वेळेला तुमच्याकडून डिमांड केली जाते ना की एक 50,000 20,000चे खडे घाला, तिथंच विषय संपतो. तुम्ही तिथे थांबूच नका, बसूच नका, उठा तिथून. आता सगळा बिझनेस झालेला आहे. ते खडे सुद्धा खोटेच दिले जातात, प्युअर दिले जात नाही तुम्हाला. आणि जर चुकून खरे देण्यात आलेत आणि तुमचा विश्वास पाहिजे की ही गोष्ट घातल्यानंतर माझ्या आयुष्यात बदल येईल तर येतो. अन्यथा तुमच्या शरीराची वास्तू निगेटिव्ह असेल तर तुम्ही जगातला करोडाचा खडा घातला तरी तुमच्या आयुष्याचं काहीच होऊ शकत नाही. मग तो माणूस श्रीमंत असो, मध्यमवर्गीय असो किंवा गरीब असो, सगळं तुमच्या बिलीफ सिस्टीमवर आहे. बरोबर. सगळं स्वतःच्या विश्वासावर आहे. मग आता तो विश्वास कसा मजबूत करायचा? मग याच्यासाठी काय आहे की तुम्हाला तुमचा ऑरा क्लीन ठेवायला लागतो. हिलिंग गरजेचं असतं. हिलिंगचे आपल्या शास्त्रात वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत. त्यातला एखादा तुम्ही शिका. घरच्या घरीच तुम्ही खूप काही गोष्टी स्तोत्र मंत्र जाप करून स्वतःचं आयुष्य वाचवू शकता. आणि जर बाहेर देशातले लोक आपल्या देशातली विद्या चोरून करोडोनी अब्जोनी पैसा कमवू शकतात, तर तुम्ही ज्या गोष्टी फुकट आहेत त्याचा उपभोग घ्या, लाभ घ्या. काही गरज नाहीये कुठे जायची, काही करायची. स्वतःचं आयुष्य ज्ञानाने घडवा, नॉलेज घ्या. ज्या गोष्टी तुम्हाला समजत नाही, समोरचा तुम्हाला उल्लू बनवतोय, त्या गोष्टी शिका. आणि सगळ्यात आधी ही संतांची भूमी आहे. ही अशी भूमी आहे, वेगवेगळ्या प्रदेशातून लोक इथं येऊन त्यांची आयुष्याची कमाई करून जातात. एवढे कामं भेटत आहेत लोकांना, एवढे श्रीमंत होत आहेत हे परप्रांतीय आपल्या प्रांतात येऊन. तर तुम्ही लोक का मागे राहतायत? बरोबर. थोडंसं लाईफला आहे ना एक वेगळं टर्न द्या, इंटरमिशन करा स्वतःच्या आयुष्याचा. एखादा मूवी बघायला तू जातोस, इंटरमिशन नाव
आपण येतं किती आपल्याला वेगळं फिलिंग येतं, चला हो, चला, हो. तसा मोठा ब्रेक घ्या. त्या ब्रेकमध्ये तुम्ही बघा असे कोणते लोक आहेत ज्यांच्याबरोबर राहून माझी परिस्थिती डाऊन 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 होत चालते. कारण आपलं माइंडसेट आपण कोणत्या लोकांबरोबर राहतो, कुठल्या वातावरणात वाढतोय, त्यांच्यामुळे तयार होतं. बरोबर. आधी त्यातनं बाहेर निघा, थोडंसं जा 5 स्टार हॉटेलमध्ये जा, कॉफी घ्या तिथं जाऊन, काही नाही तर मोठ्या मोठ्या ठिकाणी जा, तो ऑरा स्टडी करा, तो ऑरा तुमच्या ऑराशी मॅच करा, अलाइन करा तुमची फ्रिक्वेन्सी त्या फ्रिक्वेन्सीशी. नसू दे तुमच्याकडे हजारो करोडो रुपये, तुमच्याकडे 500,000 रुपये जे आहेत ना ते तुम्ही खर्च करा, तो ऑरा स्टडी करा आणि मग त्या ऑरावर अभ्यास करून तुमचा ऑरा तसा करा, मेडिटेशननी, हिलिंगनी, सगळ्या गोष्टी सॉर्ट होतात. बरोबर. तुमच्याकडे जेव्हा क्लायंट येतात, तुम्ही मॅनिफेस्टेशन किंवा एका स्पिरिच्युअल मार्गाने खूप लोकांना सल्ला देता. तुमच्याकडे जेव्हा एखादा क्लायंट येतो, तुम्ही जेव्हा एखाद्याला सल्ला देता, त्यावेळेस तुमचा अप्रोच कसा असतो? सगळ्यात आधी ना मी त्या व्यक्तीला समजून घेते, त्याचा मूळ प्रॉब्लेम समजून घेते. अगदी पार ज्योतिषाचे खडे बिडे सगळे तांत्रिक मांत्रिक सगळे करून थकून भागून लोक माझ्याकडे सल्ले घ्यायला येतात. काहीच नाही मी त्यांना करत. मी त्यांना एक सायकोलॉजिकली काही हिलिंग्स अशा सांगते, समजून सांगते. म्हणजे त्या ट्रिक आहेत माझ्या, त्या मी जर ओपनली सांगू नाही शकत. आणि त्या ट्रिकनी म्हणजे त्यांची मानसिकता मी स्टडी करते आणि मला लक्षात येतं की ह्या व्यक्तीला हे मार्गदर्शन केल्यानंतर ही व्यक्ती बरी होऊ शकते. बऱ्याच स्त्रिया आहेत त्यांना आमच्या प्रार्थनेत आल्यानंतर त्या 1 महिन्यात किंवा 10 दिवसात रिकवर झाल्या. असं नाही की बाबा तुम्ही आता मी हिलिंग करते, मी प्रार्थनेत असते, माझ्याकडं म्हणजे जे माझं नॉलेज आहे किंवा त्याचा मी चांगला वापर करते. मी अजिबात बायकांना असं सांगत नाही की तुम्ही हे 2-2 तास पारायण करा, हे करा, काही फायदा नाही. जर तुमचं माइंडसेट निगेटिव्ह असेल ना, तुम्ही अख्खं आयुष्य ते देवदेव करण्यात घालवलं ना तरी तुमचं काही होणार नाही. बरोबर. मग 15 ते 20 मिनिटाची डेली प्रार्थना आहे, त्यातून बायका हेल्थ, रिलेशनशिप, करिअर आणि पैसा या सगळ्या त्रासातनं बाहेर निघतायत. आणि ते आता आपल्याला आपल्या जुन्या लोकांनी शिकवलेलं आहे, त्या आता लोकांकडून करणं होत नाही, तर मी करून घेते त्या. बरं. असं काही एखादं एक्झाम्पल तुम्ही सांगू शकाल एखाद्या महिलेचं की जिला खरंच त्रास होत होता, आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम्स होते आणि तिला तुमच्या प्रार्थनेमुळे फायदा झालाय? एक महिला आहे, तिला 12 वर्षापासून मूल बाळच नव्हतं. तर तिचं ते टेस्ट ट्यूब बेबी पण फेल गेले 2दा आणि मग तिने होप्सच सोडल्या होत्या. मग पहिले मी तिचं काउन्सिलिंग केलं आणि मग आता मी तिला सल्ला दिला की आता तू ती गोष्ट नकोच आहे तुला, असं म्हणून तू आमच्या प्रार्थनेत आहे, नकोच. आणि आता तू आई झालीच नाही पाहिजे, नकोच. तू वांज म्हण किंवा काही पण म्हण स्वतःला. ती म्हणायची की मी वांजुटीच राहील असं तसं. तर मी म्हणायचे हो तू तशीच राहता आणि आता तू मोकळी हो. मी तिचं इनर चाइल्ड हिलिंग केलं आणि सगळ्यात आधी ते जुन्या घटना किंवा तिला जी भीती होती की छोट्या छोट्या भीती, यात कसं असतं माहिती आहे का, बायकांना ना बायोलॉजिकल नॉलेज नसतं. तर आपण खूप ह्या वेळेला त्यांना नॉलेज पाजळत बसलो ना, त्यांना ते पण नको असतो. आपण त्यांना फक्त समजून घ्यायचं असतं या वेळेला. मग मी तिला सांगितलं की ठीक आहे आता सगळं सोड, आता काही आई कन्सेप्ट डोक्यातनं काढून टाक. मग प्रार्थनेत आली, आम्ही एकदम सिस्टमॅटिकली 2 मिनिटं तिला म्हणजे हिलिंग दिलं. प्रार्थनेत आल्या म्हणजे थोडंसं चक्रा हिलिंग वगैरे हेच कॉमन गोष्टी करून मग नंतर मी काही ॲक्टिव्हिटीज घेते. खूप आहेत अशा की बायका ज्या रमून जातात. म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या हिलिंग आहे, एकमेकींशी बायका गप्पा मारतात आणि सगळं विसरून जातात. 2 महिन्यानंतर तिचा ग्रुपलाच मेसेज आला की मॅडम मनानेच प्रेग्नन्सी राहिली. मग हे कशाने होतं, तुम्ही तुमचं माइंडसेट त्या गोष्टीतनं काढून टाका. ज्या गोष्टीच्या मागे तुम्ही लागता ना ती गोष्ट तुम्हाला भेटतच नाही. विषय कट करा. तुम्ही ह्या जगात कसे आलेले आहात मी तुला मगाशी सांगितलं. तुला समजलं का, कोट्यावधी स्पर्म्सला हरवून आपण या जगात आलेलो असतो. तसंच बना. तुम्हाला एखादी गोष्ट या जगात पाहिजे ना, तुम्ही तो स्पर्म बना आणि भिडा आणि मृत्यूला घाबरू नका. जे वाटतं ते बोला, कुणालाच घाबरायची गरज नाहीये.
जिथं तुमच्यावर अन्याय होतो ना तिथं उभे राहा, कारण मृत्यू हा अटळ आहे. आणि आज ह्या पॉडकास्टमध्ये मला सगळ्यांना एकच गोष्ट सांगायची आहे. कर्माचा खेळ कसा असतो, बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपणच आपल्या मर्जीचे मालक आहोत, हो. राजकारणात आहोत, अधिकारी आहोत, हजारो कोटीचं साम्राज्य उभं केलेलं असतं, यांना भयच नसतं. हम्म. हजारो कोटी असून सुद्धा तुम्ही तुमचा मृत्यू टाळू शकत नाही, तर तुमच्या आयुष्यातले कमवलेले कुठले पैसा तुम्हाला तुमच्या कर्मकांडापासून वाचू शकतात? नाही वाचवू शकत. वेट अँड वॉच. जनता काय म्हणतीये की तुम्ही खा ना, आम्हाला काही घेणं देणं नाहीये, तुम्हाला काय लाईफस्टाईल जगायची ती जगा, पण आमच्या वाट्याचं हिसकावून किंवा आमचं जे आहे ते अख्खंचे अख्खं तुम्ही लुबाडून तुमचं स्वतःच साम्राज्य उभं करताय. हो. याचा राग आहे जनतेला, म्हणून जनता सोशल मीडियावर टीका करते. बरोबर. खूप छान मॅम, तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तर एकदम रोखठोक दिलेली आहेत. म्हणजे आज मला असं वाटतं की पॉडकास्ट पाहून खूप लोकांना समजलं असेल की बंधू बाबा किंवा हे जे खराजसारखे लोक आहेत हे कशाप्रकारे महिलांना फसवतात, गरिबांना फसवतात किंवा ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना लूटमार करतात अक्षरशः. तर मलाही प्रेक्षकांना हे सांगायचं की तुम्ही स्वतःची विवेकबुद्धी वापरून अशा बाबांकडे जा. कोणावरती डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. अगोदर त्याच्यामागे काही विज्ञान आहे का, काही सायन्स आहे का ते समजून घ्या. आणि कोणालाही 1 रुपया तुमच्या मेहनतीचा, कष्टाचा 1 रुपया एवढ्या सहजासहजी देऊ नका. तुम्हाला जर मॅमसोबत कॉन्टॅक्ट करायचा असेल, त्या मॅनिफेस्टेशनमध्ये त्यांच्या प्रार्थनेद्वारे खूप साऱ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडू शकतात. तर त्यांचे मी कॉन्टॅक्ट डिटेल्स जे असतील, त्यांचं इंस्टाग्राम हँडल, त्यांचं कॉन्टॅक्ट डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करणार आहे. तुम्ही तिथे जाऊन त्यांना कॉन्टॅक्ट करा. नक्कीच एक सकारात्मक बदल तुमच्या आयुष्यामध्ये घडेल याची मला खात्री आहे. मॅम, थँक्यू सो मच. थँक्यू.